आता वैरभाव याविषयी दादाजींचे वचन ऐकूया। जर साप चावण्यास आला तर त्याला मारायचं का? अरे गाडी आली, समोरून गाडी येत असेल, दादाश्री म्हणतात, तर आपण बाजूला होतो ना, मग तसंच बाजूला व्हावयाचे। साप तर पंचेंद्रिय जीव आहे, त्याला जर मारला तर तो वैर ठेवतो। त्याच्या लक्षात येते की मला काही अपराध नसताना याने मारले, मग तो पुढील जन्मात हे वैर ठेवून आपल्याला मारीलच। वैरामुळे हे सर्व जग उत्पन्न झालं आहे ना। अरे मुंग्यांना सुद्धा असं वाटतंय की जर माझ्यामध्ये शक्ती असती तर मी सुद्धा तुम्हाला असाच त्रास दिला असता। हे जे लहान ढेकूण आहेत, दिवा लावतात तर घाबरतात, पळून जातात, त्यांना भीती वाटते, मला मारून टाकतील असं वाटते। आणि असं पण वाटते की मी काय करतोय, अरे रक्त हे माझं खाणं आहे, ते मी जेवणच करतोय ना, आणि तुम्ही मला रक्त पितात म्हणून आम्हाला तुम्ही मारून टाकता। हे जे रक्त पिणं आहे हे सुद्धा ऋणानुबंधनामुळे आहे। बंधन दोन प्रकारचं असतं, एक तर वैरभावाचं, दुसरं प्रेमभावाचं। प्रेमभावामध्ये पूज्यभाव असतो, स्नेह हे तर चिकट स्वभावाचं आहे, ते सुकून जातं, परंतु वैर जात नाही। आणि वैर हे दिवसेंदिवस वाढतच जाते।